सोलापूर महापालिका नगररचना विभागाकडे कार्यरत नसताना नगररचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याचा चक्क समांतर बेकायदेशीर व्यवस्था निर्माण केल्याचा धक्कादायक प्रकरणी संबंधित 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यातील निलंबित तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी ZA नाईकवाडी, तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसन्ना खानापुरे यांना 1 लाख रुपयांचा दंड आणि सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे। इतिहासात प्रथमच एवढा मोठा दंड आकारण्यात आला, यामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। सोलापूर महापालिकेच्या प्रतिमा मलिन करणाऱ्या या गंभीर प्रकरणामुळे महापालिका वर्तुळासह शहरात एकच खळबळ उडाली आहे। सिनेमालाही लाजवेल अशा प्रकारे ही काळी समांतर यंत्रणा राजरोसपणे कार्यरत होती। हा गंभीर प्रकार चालू असताना वरिष्ठ अधिकारी आणि प्रशासन गाफील राहिलं ही गंभीर आणि अनाकलनीय बाब आहे। एका तक्रारदारामुळे हा प्रकार उघडकीस आला होता। या प्रकरणी चौकशी अधिकारी KP देशमुख यांच्याकडून चौकशी पूर्ण करण्यात आली आहे। या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देत महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी या प्रकरणी महापालिकेचे तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय अधिकारी झोन क्रमांक 8 ZA नाईकवाडी, तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसन्ना खानापुरे, नगररचना DP युनिट नगर अभियंता कार्यालयातील तत्कालीन अधीक्षक शिवशंकर बळवंत घाटे आणि कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद वसंत क्षीरसागर या चौघांवर निलंबनाची कारवाई केली होती। या प्रकरणी चौघांना अनुक्रमे 4 नोटिसा बजावण्यात आल्या होत्या। त्यानंतर 90 दिवसात नोटिसांना उत्तर दिलं। आरोप मान्य केला नाही, त्यामुळे या प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात आली। महापालिका बांधकाम विभागाच्या उपअभियंता सारिका अकुलवार या पत्र सादर करतायत। या प्रकरणी संपूर्ण चौकशी होऊन अहवाल सादर झाला। अखेर या धक्कादायक प्रकरणी महापालिका आयुक्तांनी ऐतिहासिक अशी कडक कारवाई केली। नगररचना विभागाकडे कार्यरत नसताना, बांधकाम पर्यावरणाचे कोणतेही कामकाज हाताळण्याचे अधिकार नसताना, BPMS प्रणालीद्वारे प्रकरण निकाली काढण्याची यंत्रणा कार्यान्वित असताना सुद्धा तिचा अवलंब न करता ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी दिल्या तर नगररचना विभागाला डावलून बांधकाम परवानग्या देण्याची समांतर व्यवस्था निर्माण केली। हे अधिकारी कर्मचारी नगररचना विभागाच्या बांधकाम परवाना विभागाकडे कार्यरत नसताना बांधकाम परवाना देणं, नियमाचं उल्लंघन करणं, ऑनलाईन पद्धतीने कामकाज चालू असताना ऑफलाईन पद्धतीने बांधकाम परवानगी देणं असे अनेक मुद्दे उपस्थित करून तसेच ज्यांना बांधकाम परवाना देण्यात आलाय त्यांची नावं नमूद करून तुकाराम राठोड यांनी माहिती अधिकारांतर्गत 4 बांधकाम परवान्याची कागदपत्र मिळण्याबाबत 19 एप्रिल 2023 रोजी अर्ज केला होता। बांधकाम परवानगीची एक प्रत कर आकारणी विभागास देऊन ती प्रत उपलब्ध करून घेण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडे पत्र व्यवहार केला असता सदर विभागाकडेही बांधकाम परवानगीची प्रत पाठवली नसल्याचं निदर्शनास आलं। याबाबतची कागदपत्र नगररचना विभागाच्या अभिलेखात अन्य कार्यालयातही उपलब्ध होऊ शकली नाहीत। तक्रारीत तथ्य असल्याचं सकृतदर्शनी दिसून आलं। 7 जुलै रोजी या चौघांना निलंबित करण्यात आलं होतं। त्यामुळे 14 अधिकारी कर्मचाऱ्यांना 7 जुलै 2023 रोजी कार्यालयीन वेळेनंतर सेवेतून निलंबन कारवाई महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांनी केली होती। या प्रकरणी तत्कालीन सहाय्यक अभियंता तथा विभागीय झोन क्रमांक 8 ZA नाईकवाडी आणि तत्कालीन अवेक्षक श्रीकांत बसन्ना खानापुरे, नगररचना DP युनिट या दोघांना 1 लाख रुपये आर्थिक दंड आणि सक्तीची सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे। तर नगर अभियंता कार्यालयातील तत्कालीन अवेक्षक शिवशंकर बळवंत घाटे हे सन 2026 पासून निवृत्त होणार होते, मात्र त्यांच्यावर या प्रकरणी सक्तीची निवृत्ती करण्यात आली आहे। तसेच कामगार कल्याण जनसंपर्क कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक आनंद वसंत क्षीरसागर यांच्यावर त्यांची पार्श्वभूमी पाहून 25,000 रुपयाचा दंड आकारण्यात आलाय। या 4 अधिकारी कर्मचाऱ्यांना निलंबन कालावधीत कोणतंही वेतन मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय। या मोठ्या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। यातील नाईकवाडी यांच्यावर यापूर्वी 2दा विविध प्रकरणी कारवाई करण्यात आली होती, तर खानापुरे यांना 3 वेळा कारवाई करण्यात आली होती। एकूणच त्यांची पार्श्वभूमी पाहता या गंभीर प्रकरणी कठोर कारवाईचा निर्णय घेतला असल्याचं दिसून येतं। क्षीरसागर यांच्यावर यापूर्वी कोणतीही कारवाई नव्हती, त्यामुळे त्यांना 25,000चा दंड आकारण्यात आलाय। त्यांनी तो दंड भरला असल्याचं समजतंय। सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या कार्यकाळात या प्रकरणी ऐतिहासिक अशी मोठी कारवाई करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।